तुम्ही ना अशा प्रकारची एकदा पनीर भुर्जी करून बघा, एवढी भारी लागते ना. पहिले तूप टाकायचं पॅनमध्ये, जिरे टाकायचे, नंतर कांदा परतू द्यायचा, शिमला मिरची पण त्याच्याबरोबरच परतून घ्यायची चांगली, आणि फ्रेश अद्रक लसूण कुटलेलं टाकायचं, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची तिखटवाली, नंतर टोमॅटो टाकायचा बारीक चॉप केलेला, त्याला मीठ टाकायचं, नंतर ना तिखटवालं लाल तिखट टाकायचं 1 चमचा, नंतर काश्मीरी मिरची पावडर टाकायचं, हळद टाकायची, शाही पनीर मसाला टाकायचा, त्याला ना चांगलं परतून घ्यायचं आहे. नंतर त्याला ना पाणी टाकून त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. इथे ना तुम्ही पावभाजी मसाला पण इस्तेमाल करू शकता, पण मी तो नाही वापरला आहे, मी शाही पनीर मसाला वापरला आहे. आणि ना हे पावभाजीच्या मॅशरनं थोडं मॅश करून घ्यायची भाजी. ही पावला भाजी लावण्यासाठी थोडी काढून घेतली होती मी. आणि चुरा केलेला पनीर आहे ना टाकून द्यायचं, त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, परत झाकण ठेवून शिजू द्यायचं, परत चीजच्या स्लाईस टाकून द्यायच्या आणि अशा पद्धतीने ना, आणि मसाला पावसोबत आहे ना सर्व करायचं. एवढं भारी लागतं ना, तुम्ही एकदा नक्की करून बघा, खाऊन बघा, मग कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली होती भाजी, पनीरची भुर्जी. आणि फ्रेश क्रीम टाकायची, सकाळी ना साय काढून ठेवली होती दुधावरची, ती टाकली, एकदम भारी लागतं. तुम्ही नक्की अशी